70व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं यामाहा कंपनीकडून 2 इलेक्ट्रॉनिक मोटर स्कूटरची घोषणा करण्यात आली। त्यासोबतच 2 रेट्रो स्पोर्ट बाईकची देखील घोषणा करण्यात आली। रेट्रो स्पोर्ट बाईक विविध मॉडेल मध्ये सुद्धा उपलब्ध आहे। सध्या भारतात इलेक्ट्रॉनिक गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि मुंबईतील यामाहा कंपनीच्या आयोजित कार्यक्रमातून आढावा घेतलाय मनीष गांगुर्डे यांनी। आपण पाहूया। वर्धापन दिनानिमित्ताने काही स्पोर्ट्स बाईक ज्या आहेत त्या रेट्रो रूपमध्ये ज्या मॉडेल केलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की यमाने जे तरुणाई वर्ग आहे जो देशातला त्यांना जो अपेक्षित असलेले जी बाईक आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। एका नवीन लुकमध्ये ही रेट्रोच्या माध्यमातून ही जी बाईक आहे ती आता यामाकडून लॉन्च करण्यात आली आहे। प्रामुख्याने या ठिकाणी 10 वेगवेगळ्या मॉडेल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या सगळ्या ज्या गाड्यांचं आकर्षण जे आहे ते अगदी तरुणांना भाळवेल असं हे लुक आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आकर्षकपणा, डिझाईन आणि त्याचबरोबर मायलेज आणि गाड्यांचं जे विविध रूप आहे वेगवेगळ्या कलरमध्ये देखील या ठिकाणी यामाकडून या गाड्यांची जी आहे त्या बाईकची जी आहे ती आता घोषणा करण्यात आली आहे। येत्या तरुणांना हे कशा पद्धतीने या बाईक्स आकर्षणाचा विषय बनणार आहे आणि यामाकडून ही जी बाजारपेठ आहे, भारतीय बाजारपेठ आहे, ती कशी काबीज करता येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद नाईकसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।